हे बघा मी पोचलेलो आहे. आता मी जस्ट शनिवार वाडा आहे ना तिकडे आलो. जायचं आत तर आलोय पण कळ ना कुठे जायचं कुठे नाही. डीप मध्ये माहित नाही, तो डीप मध्ये माहित करून घेतला. माझा कम्पिटिटर आहे ब्लॉगिंग मध्ये, कम्पिटिटर. अचानक भयानक पाऊस. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. आता आपण चाललो कुठेतरी म्हणजे आहेत मलकलवेस पुढे. तर चला जाऊ. काहीच खूप गरमी आहे यार. हे बघा माझा अवस्था काय झाला. मी इथं वेटिंग करतो माझी बस आली की मी सांगणार. माझं मी पुढे चाललोय तर तुम्हाला माहितीच पडले असेल संपेल. तर मी चाललोय पुण्याला पप्पाच्या दर्शनाला. अचानक प्लॅन केला आहे, बघू काय होतं. बघू पुढे कोण कोण भेटतंय, कोण तुम्हाला दाखवतो. चला. काहीच पुण्यात आलेलो आहे. आता चाललोय तिकडे मंदिरात. यांना कॉल करतो कोण येते कोण नाही, बघतो बघू काय. चला गाईज, हे बघा मी पोचलेलो आहे सुरक्षित एकदम मंदिराच्या इथे. आता फक्त वाट बघायचे आहेत माझे फ्रेंड्स कधी येतात ते. नल्ले चाले बघू. A few inches later. थांबलोय पण बाकीचे कुठे ते वाट बघतोय. आता किती उशीर झाले. सेट केले तर आता मंदिरात जायचे, पण ते दोघं जण येतात ते वाट बघतो. कधी येतात काय माहिती. हा गरमी तर बहुत आहे. काहीच आता मी जस्ट शनिवार वाडा आहे ना तिकडे आलतो. काय रे हो बघा. हा काय हे ना बाई, एक टोटल मी तर 10 वाजता आलो. आता किती वाजले बघा. बघा 11 वाजलेत. आता आलाय शिंदे. माझी काही चुकी बाय द वे याचा बड्डे आहे, ह्याला विश कर, हॅपी बड्डे. आता बड्डे याला फाडू जरा थांबा. बाकी आता आलोय शनिवार वाडेत, नंतर दगडूशेठ मंदिरात जाणार आहे असा प्लॅन केलाय. बघू आता काय होतंय. ऊन तर भरपूर आहे. आता काय तर केलं पाहिजे. पण मी बोललेलं याला की लवकर ये वगैरे. हा किती लेट आलाय. काय बोलणार आहे रे तू हिंदी? मला काहीच बोलायचं नाही. अरे मला बड्डे निघताना कॉल केलेला नाही. निघताना कॉल? अरे 7 वाजता कॉल केलेला तरी पण म्हणतो निघताना कॉल. म्हणजे याला काय घरातनं बाहेर निघताना कॉल केला. 5 वाजता करायला पाहिजे होतं वाटतं. कॉलच नाही तुझं. 10ला डायरेक्ट. मग 10लाच केलं. 10 काय चिंदी 10ला. काय आता बोलायचं, जाऊ द्या. आता जरा वाडा एक्सप्लोर करतो, मग बघू काय होतं. गाईज, हा बघा हा शनिवार वाड्याचा मुख्य दरवाजा. भाई किती मोठा आहे काय कळत नाही. हे बघा तटबंदी आणि व्ह्यू बघा. ह्याला इग्नोर करा. हे बघा मस्त आहे. गाईज हे बघा, हा मी आलो शनिवार वाड्याच्या आत. हे बघा टाटा. गाईज आत तर आलोय पण कळ ना कुठे जायचं कुठे नाही. बाय द वे ह्याचं तिकीट माहिती किती आहे? 40 रुपये दोघांचे. हे जण ह्याचं स्वस्त आहे. 40 रुपये स्वस्त वाटते. ते पण द्यायला रडत होता. अर्धा आलं नव्हतं रडत. कोण तुला माहिती कोणाचं काही फोनचं काय नसते कारण देतं. इथं बघू काय तर थांबतो मला दाखवतो. अशी इथं गायडन्स आहे तुम्हाला पण कळेल. काय ते वाचून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल. वॉटर शो होतो तिकडे. ऑडियन्स बसते सगळे. इथं मस्तपैकी वॉटर शो असतो शनिवार वाड्याचा. हा कधी तर एक्सप्लोअर करायला येणार आहे मी. येईल पण आता एवढा टाईम नाही आहे. टाईम इज मनी ब्रो. पण मनीच नाही आहे. काय करू बोल बता दोस्तो ब्लॉग में. बाहेर जागा आहे, तुला एक वाटतं देतो. पैसाच पैसा. काहीच इथं तर आलं. इथं काय तर हा विषय आहे. हे ते बघा, हे गोदूबाई निवासस्थान इथं असतं ते बहुतेक. मस्त आहे. महत्त्वाची गोष्ट आहे ना, आपल्याला ना हा इतिहास पाहिजे. आपल्याला माहीत आहे पण एवढं डीपमध्ये माहीत नाही. तो डीपमध्ये माहीत करून घेतलं बाकी वाडे वगैरे बघून आहे ना एकदम कसली नव्हती. काय बोलू कळत नाही. स्टील बघत आहे काय वाड्याची अवस्था. म्हणजे विचार करा ना. बघ फक्त विचार करा तुम्ही. इसवी सन 1800 काहीतरी आहे. त्यामध्ये ह्या वाड्यात ते विषय घेतला असं मी वाचले. मग काय माहिती हे आहे का नाही कवा असं झालं. पण काय वाड्यात काय शब्दच कुठं नाही.
हे बघा इथं वर. आय थिंक आता वर जायचा प्रयत्न करतो आम्ही. चल हे चल वर जाऊ. काय आता मी गणेश दरवाजापाशी आलो तर त्याची काहीतरी माहिती आहे. हे बघा हे वाचा. आता इथून वर जायचा प्रयत्न करू. इथनं हा बघा हा गणेश दरवाजा खूप मोठा आहे. आय थिंक इकडून नाही वर जायला, इकडून पण नाही. हे चिंदी वर कुठून जायचं? हे वर कुठून जायचं? इथनं कुठनं चढायचं सांगायला? डोकं खातोय मला, आता फिरवतो नुसता. मे बी ह्या साईडला पण नाही, ह्या साईड तिकडे असेल. चला बघू तिकडे. काय जिथं सर्वांना असे छोटे छोटे दरवाजे आहेत. नक्की हे काय विषय आहे कमेंट्समध्ये सांगा जरा. ह्याच्या आत तर काय दिसत नाही. हा बोलतोय की वर जाण्यासाठी रस्ता आहे. मला नाही वाटत हा वर जाण्यासाठी. हा सिक्रेट रूम सारखं काय तो विषय. चला अजून इकडं भरपूर काय एक्सप्लोर करण्यासाठी. इथं वर सगळी असे फिरत असतात त्या बॉर्डरने, काय म्हणतात त्याला, त्यातनं. या चल बघू आता. बघूया एक्झॅक्टली काय होतं आता. हां इथे काय तर विषय आहे. इथे बहुतेक हद्द असं म्हणतात. हद्द पेशमध्ये हा विषय इथं होता. बघू आता. काय शेअर नारायण दरवाजा. या दरवाजाबद्दल काय तर तुम्हाला माहिती दाखवतो तेव्हा. बहुतेक इथून वर जायचा रस्ता आहे. हा दरवाजा बघा ना कसा आहे, केवढा मोठा आहे. आणि इथं काय तर लिहिलं आहे. हे बहुतेक काय पोलीस प्रोटोकॉल बहुतेक. पण हे विचार करा ना, इथून असं आहे, इथनं एंट्री आणि व्ह्यू बघा. काही व्ह्यू आहे, काय बोलू काय सुचत नाही. इथं जरा बसतोय. इथे बहुतेक पाण्याचा तलाव वगैरे काहीतरी विषय होता. इथे इथं जरा बसलोय. या ठिकाणून पूर्ण शनिवार वाड्याचा व्ह्यू होतं बघा तुम्ही. पूर्ण म्हणजे पूर्ण इकडून हिरवगार आहे पूर्ण. आणि इकडून आम्ही ह्याच्यानं वरून चालत चाललोय. बघू जरा बसू. ऊन खूप आहे. त्याच्या वाड्यात फणस पण आहे आणि गाड पण आहे फणस वाचवण्यासाठी. आम्ही म्हणलं घेऊन जाऊ एक. ते चाचा असं बघतोय वर. त्याच्या फणसात मारून बघ. फणसची वाट लागली भाई. तो ऋषी कुठे आहे काय माहीत. अजून खूप वेळ आहे त्याला याला. बघू काय आम्ही काहीतरी जुगाड करू त्यासाठी. काय करणार त्याला. जाऊ दे आता. मला आहे ना दोघं पण शिवाय खायची कामाची आहेत. त्यांना मी रात्रीच कॉल करून सांगितलेलं मी या टाइमला येतो, ह्या टाइमला पोहोचा. मी इथं राहून लेट आले. इथं राहून मी रेकॉर्डिंग ऐकवली. काय बोललो मी, माझ्याकडे प्रूफ आहे. अरे प्रूफ आहे, चांगला बोललाय की तू. झोपेत सुद्धा करेक्ट टाइम सांगितला त्याला. मग तूच लेट का आला टाइम सांगून. मग आता मी रात्री उशिरा झोपलो ना. झोपायला कोण सांगितलं रात्र बड्डे रात्री जरा. अरे बड्डे म्हणून शिवाय खायच्या वाचलाय तू. ठीक आहे ना मग. ऋषाचं चांगलं. ऋषाला मी कॉल नाही केला. ऋषा ठीक आहे माझीच होती. ऋषा शिवाय मी तरी तर शिवाय घालू शकत. तुला घालू शकतो ते पण असं नाही. आता मूड स्पॉइल नाही करत. 13 महिना बड्डे दिवशीच पैसे पाठवायला कोणीतरी. त्याला मी सँडल घेऊन देतो. दिवस खूप बेकार राहिले भाऊ. भाई हे बघा शिट्या. इथून कोणी सहज पडू शकतो. हे बघा इथून खाली जायचं आहे आणि इथून वर. आता मी वर जाणार. बघू काय होईल ते होईल. वाडा पूर्ण एक्सप्लोर केलं. हवा चिंदी याला मार खायची काम करतोय. हा बघा वाडा पूर्ण एक्सप्लोर करू राहणार. हे बघा हे वरचा व्ह्यू. इथून पण बहुतेक पुढचा व्ह्यू दिसतो. हे बघा गाईज. आता जस्ट वाडा बघितला पूर्णपैकी. ह्याच्यासोबत हा इथलाच आहे ना, त्यामुळे ह्याला घेतला. नाही तर ह्याला तर कशाला बोलावलेलं. बाय द वे एक सांग, मी पहिल्यांदा पाहिलं. बाय द वे वाडा आहे ना एक नंबर आहे. तुम्ही नक्की व्हिजिट करा. खूप बघण्यासारखं असं काही काही गोष्टी आहेत. मी तुम्हाला बघितलं असतं, मी सिनेमॅटिकमध्ये बघितलंच असेल. तर चला बाय द वे. हा नंद्याचा बड्डे. तर ह्याला आता पार्टी घेतो आहे. कोण देतोय? अरे चिंदे रे सोडायला. मी चाललो भाई. बाय बाय.
टाटा. 1 hour later. तर अजून एक प्लेअर जोडलाय. हा बघा, हॅलो, ओळखतच असताल बऱ्याच ब्लॉगमध्ये, एक दोन ब्लॉगमध्ये पाहिलं असेल. माझा कम्पिटिटर आहे ब्लॉगिंग मध्ये. कम्पिटिटर जिथे किथे इव्हेंटला असतो तो कम्पिटिटर असतो. कोणाला जास्त आहेत पण असू द्या. भाऊ चांगला आहे. आला भाई घेऊन पाणी घेऊन आलाय आम्हाला एवढा गरमीत. ऊन बघा. जोपर्यंत कॉम्पिटिशन नाही तोपर्यंत काय होणार नाही. बात तर सही आहे. त्यामुळे बाकी आज competition ब्लॉग पाहिजेच. बनवतोय थोडा थोडा. मी त्याला म्हणलं असं हेडिंग असं टाक की मुंबई से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करू. काय हेडिंग बरोबर बरोबर. टायटलच वैर आहे का आपला. बाकी तुझं गेमिंग अकाउंट काय चाललंय? मस्त चाललंय सध्या. फक्त सध्या बाय द वे तब्येत गेमिंग down पण आहे. अकाउंट आहे इथं खाली देतो. त्याला नक्की तुम्ही विजिट करा, फॉलो करा, सबस्क्राईब जरा करा. आपलं लवकरच चॅनल मॉनिटाईज पण होत आलाय. हो पहिलंच ये. आहे 10 दिवसाच्या मग आता याची आत. पार्टी घ्यायला पाहिजे. पार्टी भेटेल की लगेच मॉनिटाईज व्हायच्या अगोदर. बाय द वे याचा बर्थडे काय विषय? पार्टी देत नाही. आपली पार्टी झाली बा. नाही झाली, मला भेटली पण नाही. काहीच खोटं बोलतोय, याला सांगा जरा. हा, ते ब्लॉग मध्ये नाही घेतलं. नाही इथलं. काय खोटं बोलतोय? पाणी बिटी काय नाही. ब्लॉग मध्ये घ्यायचे नाही. बरोबर बरोबर. हे प्रायव्हसी ठेवलं पाहिजे. बाय द वे आता दर्शन वगैरे खूप मस्त झालं. फक्त आज शूट नाही केलं. शूट कराय काय म्हणतात असं गर्दीत काय कळलंच नाही की शूट करायचंय. मी तर जस्ट आलोय. मी बाहेरूनच घेतलंय. खायला जॉबला जायचंय त्यामुळे लेट आला. माझ्या घरच्यांना वाटतं मी तर पोरी फिरवतोय भाई. सांग जरा. आता करून फोन तोंडाकडे बघून वाटत हे पण बघ नाही. आमच्या टोमॅटो 2-4 फिरवतो. आता 2 गेले. येतात. आता 2 आपल्या गेले. तोंडाला भेटून गेले 2 आता. हे ह्याला गेलं मला नाही. माझ्या घरचे असं म्हणतात की काय पोरं घेऊन म्हणताय? फिरवतोय. काय म्हणतोय? खोटं बोलतोय. जाऊन दे. चला बाय. थांबू मी. तुम्ही मला अशी ट्रीटमेंट करता का? थांबू मी. मलाही बोलतोय हे जर थांबायचं पण असं कसं थांबू? हे किती हे काय म्हणतात रे, कामचोर आहेत. कधी वेळ येत नाही आणि मला म्हणते थांब. काय चिंधी हसतोय बघ. बाय द वे हा ऋषा काहीतरी मागवले. काय मागवलं? अच्छा, ह्याच्या बर्थडेची पार्टी हा देतोय आणि मी काउंटर दिलाय. काय दिलंय? काउंटर दिलाय ना ऋषा. हो बोलले. हे काय खर्च केला मी केलाय सगळं. येणे अर्धा दिले. हे फक्त हे काय रे फुकटवे? हा फुकटवे. काहीच नाही करत. बर्थडे असून काय करत नाही. लाज वाटून द्यायला. तुला माझी हालत जेवढं चांगलीच पण माहिती. साहिल बोलतोय तेवढं खरं बोलतोय. मी तर काही खरं बोलतो. तेवढं पण खरं बोलतोय. काय बी करू नका. काही काम दाखवतोय काय नल्ल्यानं पाठवलंय. बेइज्जती करते. आला ह्याला मारू वाटते भाई. पण बर्थडे म्हणून काही बोललो नाही एक शब्द. अरे माहितीये? बर्थडे दिवशी उलट मारायचं असतंय. अरे त्याला माहितीये सकाळी शिवाय खाल्ले असते माझ्या. खायला पाहिजे. तुला एक तुला एक ठीक आहे ते. अरे लावला रात्री माहिती का? रात्री 3 झोपेत का होतो. 3:30 वाजता फोन लावलाय. तर मला झोप कोणती का नाही बाळा. मी झोपेत असताना तुला करेक्ट टाइम आणि ते सांगितलेलं पण तरी पण लेट आले. तरी पण लेट आले. 9 वाजता फोन लावला नाही. लावला आला एक फोन आला मला आज. 9 वाजता फोन लावतो मला. कोण बोलला? अरे तो झोपत होता. मी झोपत होतो. झोपत होता. रेकॉर्डिंग ऐक ना. तरी मी तुला फोन हे लावला. रेकॉर्डिंग ऐकू ना. तर बघा माना बच्चू. बिल मिस गेले. बघा वा. ह्याला इथं कामधंद्याला बघा. आता इथं कामधंद्याला इथं ठेवू. हो सर, इथं काम करू शकता तुम्ही. बरोबर काम करताय. ओके थँक्यू धन्यवाद. गजब बेइज्जती है. काय आता आमचं खाणं पिणं झालंय सगळं. आता हा चाललाय. हे बाय बाय कर. बाय बाय गाईज. हा चालला. पुढच्या वेळेस हा चालला. आला भाई. एका शब्दावर आला. येणार मी पण एका शब्दावर आलेलो आहे. आले पोरं जीव लावते तर त्यांना जीव लावला पाहिजे म्हणून. जीवाचा. अरे वा. बाकी चलो मिळते बाद में. आता ह्यो मला सोडा येतोय बस स्टॉपला. मी आता इथून जातोय. आता इथनं जातोय तर टाटा बाय बाय. टाटा, बाय. चल बाय बाय. जा की. हे जातोय ना तिथे. आता मी हे बघा तिकीट काढलेली आहे. आता मी चाललोय. बाय द वे तिकीटचा जुगाड कुणालनी करून दिलाय. कधी तर कामाला आला आज बर्थडेच्या दिवशी. आपण नेहमी कामात येतो. बाय द वे एसीचं बुक करून दिलंय. अरे बर्थडे जाच तर सगळं भाई सगळा विषय करायला लागलाय. असं मग दररोज पाहिजे बर्थडे. मजा आमची. कॉन्टॅक्ट बोलते. बाय द वे चला आता मी आता घरी जाऊन ब्लॉगची एंडिंग करेल. तर बाय बाय. तुमचे कॉन्टॅक्ट आमच्यापर्यंत, आमचे कॉन्टॅक्ट या तुम्ही. आम्ही आहे तुमच्यासाठी स्वतः. हो. बाय द वे चला टाटा बाय बाय बाय. बाय बाय. आता भेटू डायरेक्ट घरी. आता आम्ही झोपणार आहे मस्तपैकी.
अचानक भयानक पाऊस. 3 hours later. ब्लॉग चेंडिंग करायला विसरलो. मस्तपैकी तिकडून आलो मी बसने. एकतर पाऊस येत होता, पावसात पूर्ण भिजलो. मग घरी आलो, जरा फ्रेश वगैरे झालो आणि झोपून गेलो, कारण की झोपच नव्हती ना, सकाळी लवकर उठलेलो. झोपलो, आता थोड्या वेळपूर्वी उठलो, जेवण वगैरे केलं. आता डबल जाऊन तेरा भाई सोने वाले अभी क्या करणे का इतनी नींद आहे यार, झोपण वाट लावली. आता जरा झोपतो बस. आय नो की ब्लॉग वगैरे काय डेली येत नाहीत, कन्सिस्टन्सी नावाची गोष्टच हरवल्या माझ्या. पण मी ट्राय करतो की हो ना, काही रिझन असतात त्यामुळे येत नाहीत. त्यामुळे आता बघू, मी ट्राय करणार तर आहेच, पूर्ण प्रयत्न करतो की ह्या ब्लॉगनंतर मी कंटिन्यूसली आणू. बाय द तुम्हाला काय नाही का कॉन्टेंट म्हणजे काय रील वगैरे काय ना काय भेटतच राहील, तेवढंच. बाकी हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या भावाला या समाजाची इज्जत द्या. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चलो टाटा, बाय 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 बाय.